हॅलो फ्रेंड्स, इयत्ता पहिली बालभारती भाग 2। तर मागील व्हिडिओमध्ये आपण पान क्रमांक 33 वरती काही लेटर्स, त्यांची वर्ड्स आणि पिक्चर सोबत त्यांची नावे, शब्द पाहिले। तर आज आपल्याला त्याच पानावरची असाइनमेंट म्हणजे ॲक्टिव्हिटी करायची आहे। सर्कल द करेक्ट पिक्चर्स फॉर द गिवन लेटर। योग्य चित्रांना गोल कर। ठीक आहे, पहा हे लेटर कोणते आहे, ओळखा पाहू। डी लेटर। मग डी फॉर या चित्रातील कोणते पिक्चर येते? डी फॉर डक म्हणजे बदक। मग डी फॉर कोणते पिक्चर आहे? त्या लेटरच्या पिक्चरला सर्कल करायचा आहे, गोल करायचा आहे। पहा मागच्या पानावरती आपण शिकलो आहोत डी फॉर कोणते कोणते वर्ड्स येतात, त्यांचे पिक्चर। तशाच प्रकारे डी फॉर डक आपण पाहिला आहे। मग तो व्हिडिओ लक्षपूर्वक पुन्हा एकदा पहा आणि मगच ही पुढची असाइनमेंट पान नंबर 34 वरची ही असाइनमेंट सोडवा। तर डी फॉर डक या पिक्चरचं नाव काय आहे? पहिले आपण सर्व पिक्चरची नावे वाचूया। फिश, डक, डॅम, फ्रूट्स। तर डी फॉर डक आणि डी फॉर डॅम इथे देखील सर्कल करायचा आहे। डी फॉर डक, डॅम। नेक्स्ट लेटर इज एफ फॉर फॅन। सर्कल this picture. Also, this is what? This is flow, dew, duck। मग F for flow म्हणजे प्रवाह। flow, fan। F for flow प्रवाह, F for fan। नेक्स्ट लेटर इज M for पिक्चरची नावे सांगा। मस्कमेलन, डॉग, नोज, मग। M for मग आणि M for मस्कमेलन म्हणजे खरबूज। मस्कमेलन खरबूज। M for मस्कमेलन, मग। सो सर्कल दिस टू पिक्चर, या दोन चित्रांना गोल करा। त्यानंतर नेक्स्ट लेटर इज N। लेटर N फॉर नोज, एग, फिश, नेट। तर याचे सर्कल करायचे पिक्चर कोणते आहे? नोज। इथे गोल करा, नोज आणि नेट म्हणजे जाळे, नोज म्हणजे नाक। N फॉर नोज, N फॉर नेट। नेक्स्ट लेटर इज E फॉर एलिफंट, मान्सून, एल्बो आणि दिस इज व्हॉट? हे आहे मिस्ट म्हणजे धुके। तर E फॉर एलिफंट याला गोल करा आणि E फॉर एल्बो म्हणजे कोपरा। E फॉर एलिफंट हत्ती अँड एल्बो। अशा प्रकारे हा असाइनमेंट पार्ट आपण पूर्ण केला आहे। थँक्यू फ्रेंड्स, पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।